हॅलो फ्रेंड्स, शंकर पळूजी आमच्या गोंया खातीर. मी आज बांद्याला आहे, महाराष्ट्रात, गोवा बॉर्डर. आणि हा तुम्ही रस्ता बघू शकता. हा नवीन ब्रिज जो बांधला होता, जो गाड्यावरून जाण्यासाठी, तो हा ब्रिज आहे. आता हा ब्रिज ओपन होऊन मला वाटतं 1-2-2.5 महिने झाले असणार. आता झालं काय आहे की पुढे हा रस्ता खचला आहे, त्या कारणाने हे बॅरल्स लावले आहेत. मी नितीन गडकरी साहेबांना सांगू इच्छितो, साहेब, जरा हे रस्त्यांचं काम ना चांगल्या क्वालिटीचं करा. कारण तुम्ही जेव्हा टेंडर देतात ना, त्याच्यामध्ये क्वालिटी क्वालिटी हा शब्द असतो त्याच्यामध्ये. आणि जेव्हा लोक टॅक्स पे करतात ना, तेव्हा लोकांना चांगली क्वालिटीसुद्धा द्या. कारण गोव्यामध्ये जो पेडण्याला रस्ता बांधला होता, तिकडे रिटेनिंग वॉल 2 वर्षा अगोदर कोसळली होती. चीप क्वालिटीचं काम केलं होतं आणि अजूनपर्यंत ती कोसळण्याच्याच वाटेवर आहे. जो कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेमला होता ना, MVR, त्यांनी जे काम केलं आहे ना तिकडे गोव्यामध्ये, ते चीप क्वालिटीचं काम केलं आहे. हल्लीच उगवेला जो ब्रिज आहे, जे क्रॅक्स पडले आहेत, ते सगळे लोकांनी दाखवले आहेत. आता तुम्ही सिरियसली का घेत नाही हे सगळं प्रकरण, ते मला समजत नाही. कारण जी लोक ही रस्त्यांची कामं करतात ना, जेव्हा ती चीप क्वालिटीची कामं करतात तेव्हा त्यांना ब्लॅकलिस्ट करायचं असतं. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता समजा आम्ही एका शॉपमध्ये गेलो आणि तिथे आम्ही एक अंडरवेअर घेतली आणि घरी येऊन बघितलं की त्या अंडरवेअरला बुराक आहे. तर ती आम्ही अंडरवेअर नाही घालणार ना. ती अंडरवेअर आम्ही परत त्या माणसाला शॉपवर नेऊन देणार तिकडे आणि रिप्लेस करायला लावणार. तसंच जेव्हा पुढे जेव्हा रस्ता खचला आहे ना, तो पूर्ण रिपेअर करून घ्या. कारण तो वर्षाच्या एव्हरी इयर तो खचत राहणार. आणि आम्ही हे बघितलं आहे साहेब, क्वालिटी चांगली नाही हो साहेब. आता जी कामं चालली आहेत ना, तुम्ही म्हणतात की स्पेस टेक्नॉलॉजी, कुठे आहे स्पेस टेक्नॉलॉजी? या टेक्नॉलॉजीमध्ये सामान्य माणसाचा जीव जाणार. आणि हा तो रस्ता आहे जो मोपा एअरपोर्टवर जातो. आणि ह्याच रस्त्यावरून महाराष्ट्रातील कित्येक पॉलिटिशियन्स, राजकारणी जे आहेत, ते ह्याच रस्त्यावरून जातात. आता अशी दुर्घटना घडू नको. रात्रीच्या वेळी समजत नाही. आता रात्रीच्या वेळी या ब्रिजवर जेव्हा ते लँडिंग आहे ना ब्रिजचं, तिथे गाडी बाउन्स होते. आता लास्ट टाईम आम्ही बघितलं, मी स्वतः बघितलं होतं 15 दिवसा अगोदर, गाडी बाउन्स व्हायची. आणि रात्रीच्या वेळी कोणी फॅमिली नाही तर बाईकवर कोण मुलं आपल्या मुलांना घेऊन जर जात असेल आणि त्यांना जर ॲक्सिडेंट झाला तर कोण रिस्पॉन्सिबल आहे याच्यासाठी? तुम्ही म्हणणार आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही म्हणून. कारण सरकार कुठलीही रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. सरकार असली चीप क्वालिटीची कामं करतात, पण रिस्पॉन्सिबिलिटी कॉन्ट्रॅक्टर घेत नाही, मंत्री घेत नाही, PWD डिपार्टमेंट घेत नाही. कुणाला सांगायचं? नरेंद्र मोदीजी म्हणतात की आम्ही स्पेस टेक्नॉलॉजीचे रस्ते बांधले. तुम्ही कुठेतरी भाषण मी तुमचं ऐकलं होतं नितीन गडकरी साहेब, की तुम्ही अमेरिकन क्वालिटीचे रस्ते बनवणार आहेत म्हणून. दुबईच्या शेखने तुम्हाला बोलवलं होतं तिकडे रस्ते बनवायला. पण इकडे जे भारत देशातले रस्ते आहे, पूल वाहून जात आहेत, रस्त्यांना खड्डे पडत आहेत, नवे रस्ते खचून चालले आहेत. काय हे चाललं आहे? कोणी तुम्हाला विचारलं की तो टेररिस्ट. आता मी तुम्हाला विचारलं म्हणून मी टेररिस्ट होणार? माझं नाव सांगतो, माझं नाव शंकर पळूजी. कारण असं मग लोकांनी म्हणायला नको की मी घाबरलो, नाव सांगितलं नाही. कारण मी या रस्त्यावर डेली ट्रॅव्हल करतो. आणखी एक सांगतो तुम्हाला, आणखी एक मी सांगू इच्छितो. या रोडमधून, या रस्त्यावरून कुडाळची लोकं ट्रॅव्हल करतात, आमची कणकवलीची लोकं ट्रॅव्हल करतात, सावंतवाडीची लोकं ट्रॅव्हल करतात, बांद्याची लोकं ट्रॅव्हल करतात. आणि कित्येकशी मुलं अशी आहेत जी गोव्यामध्ये कामाला जातात आणि ती मोटरसायकलमध्ये ट्रॅव्हल करतात. आणि रात्रीच्या वेळी येताना जाताना जर अपघात घडला तर कोण कुणाला नाही होणार? त्या फॅमिलीला त्यांचा जो करता धरता जो त्यांचा पोट भरतो तो माणूस त्या फॅमिलीला नाही होणार. तुम्हाला काही फरक पडणार नाही. सो मी नितीन गडकरी साहेब तुम्हाला एक सांगतो, माझी कळकळीची विनंती आहे, एक दौरा गोव्याचा करा, एक दौरा सिंधुदुर्गाचा करा. एक दौरा गोव्याचा करा, एक दौरा सिंधुदुर्गाचा करा. आणि जी हायवे तुम्ही बांधली आहे ती कृपया करून चेक करा, त्याची क्वालिटी चेक करा. पाया पडतो मी तुमच्या. कळकळीची विनंती आहे माझी. कारण मी या रोडवर डेली ट्रॅव्हल करतो आणि मला ॲक्सिडेंटची भीती आहे. मी डायरेक्टली तुम्हाला सांगतो. कारण हा रोड ज्या क्वालिटीचा व्हायला पाहिजे तो त्या क्वालिटीचा झालेला नाही आहे. आणि गोव्यामध्ये सुद्धा MVRने जो रस्ता बांधला आहे तो सुद्धा क्वालिटीचा झालेला नाही आहे. आणि असल्या लोकांना तुम्ही परत दुसरी टेंडर कशाला देतात हे मला समजत नाही. जी लोकं ब्लॅकलिस्ट व्हायला पाहिजेत ना, त्यांना परत टेंडर मिळतात. कारण मला असं वाटतं ती लोकं कोणत्या तरी सेंट्रलच्या मिनिस्टरला क्लोज असावी, नाही तर नातेवाईक असावेत. ओके. सो नितीन गडकरी साहेब, प्लीज या बांद्याच्या रस्त्यावर लक्ष द्या. आणि जे इकडे जे चुकीचं घडलं आहे, जे चीप क्वालिटीचं काम झालेलं आहे त्याच्यावर लक्ष द्या आणि या कॉन्ट्रॅक्टरवर ॲक्शन घ्या. देव बरं करू.